चॅनल मी तुमचा लाडका विकी चिके तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. आता सध्या प्लेस दाखवा आता पाहुणे गेले आणि आशूबाईचे तर मग आपण हॅन्सम दिसलंच पाहिजे का नाही. आशूबाईने फुल स्टॉक घेऊन आले भिंगरांचा. जे माझी मागची व्हिडिओ बघितली असेल त्यांना समजेलच घुंगरू म्हणजे काय. मॅचिंग साठी आशूबाई फुल लोडेड स्टॉक घेऊन आलेले आहे. आता बाबूला घ्यायला स्कूलमध्ये लगेच रात्री 9 वाजता जायचे. मित्राचे आलं ते माझी वाटी केदारनाथला वाटत यायची. बघू आजचा दिवस कसा जातोय तर पूर्ण जातो मस्तपैकी 7 वाजता निघतो आशुबाईचे इकडे ड्रेसिंग मारून एकदम हटके आणि त्याच्यानंतर 9-9:30 वाजता ते घेऊन जाणार हल्दीमध्ये घोट गावामध्ये बाईच्या सासूरवाडीला. आपला तो मित्र आहे बाईचा मेहून आहे पण आपला एकदम चांगला मित्र आहे की 3-4 वर्ष अगोदर आम्ही सोबत गेलो होतो केदारनाथला. 10-15 दिवसची टूर होती तेव्हा मी ब्लॉगर नव्हतो. आताच ब्लॉगर झालं ते पण लोकेश दादाच्या मुले. त्यांनी मागे लागला हो कर 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 त्यामुळे आज मी तुमच्या समोर आहे न लाजता मोबाईल पकडून. रामू भैया काले कोला खायला. रामू भैया कम से कम रामू भैयाला आहे ना 30 वर्ष आले असेल आमच्या गावात. फ्रेश वगैरे झालो मस्त पैकी. शर्टला इस्त्री मारायची आता चालले स्टॉक थंड करायला बर्फ घ्यायला. तसंच नंतर टाइमपास करून करून जाणार हल्दीमध्ये. माग आहे बर्फाचा आणि जे काही सामान सांगितलेलं ते सगळं घेऊन आलो आता डायरेक्ट आपल्या मॅचच्या ग्राउंड वर पण्याव भाऊ सोबत आपल्या. हाईट जे चेक केलं जातं तर सध्या DRS वापर. आमचे ठाण्याचे मित्र साहिल क्रिकेटर ते पण आलेत हल्दीला. हल्दीला गेलतो. हल्दीवरून आमचे थोडे मित्र आले होते ठाणा साईडचे तर त्यांना घेऊन आलो मर्याई हॉटेलला. मस्त की जेवलो. तेजू म्हणून घातला जरा. त्यांना म्हणलं जेव्हा नाराज नका हो नाही तर नुसतं डोक्याला किरकिर किरकिर करतील. आता चालले मॅचिंगकडे. लवकरच जाऊन घरी झोपतो कारण की लई दिवस झाला जागतंय. चला भेटू. बाय बाय. गुड नाईट. द नेक्स्ट डे. काल सकाळी बाटल्यांची डिलिव्हरी करायला चाललोय आमच्याच बिल्डिंग मध्ये जायचे. 3ऱ्या मधल्यावर नशीब लिफ्ट आहे त्या पायऱ्यांशी मी सरळ सांगितलं मी नाही येत. मात्र एवढं मोठं उचलून आताच घरी बाटला घेऊन आले मस्त की नाश्ता करतात आणि आशुबाईचं काम करायचे वाशीमध्ये जाऊन काहीतरी सामान घेऊन यायचे. तितक्यात माझा पण एक दुसरा काम आहे त्यांची पण प्राइस विचारत होतो सक्सेस होतो का नाही. खूप दम लागतात बाबा. 4 तर डिलिव्हर करून झाले ना आता चाललोय डिझेल आणा. त्याच्यानंतर जायचे वाशीला. भाईचं काय काम आहे बघू काय होतं तर. लगेच बाबूला पण आणायला जायचे बाटलं पण भरायला जायचे. लय काम आहेत. चाललोय आता डिझेल आणायला. एकदम हॅन्डसम ड्रेसिंग मारून डिझेल आणलं का डायरेक्ट निघतो वाशीच्याकडे. डिझेल घेऊन आलो आता चाललोय वाशीच्या मार्गाकडे. वाशीकडे जायला भाऊ थोडा मीटिंग मध्ये बिझी आहे त्याच्या. आणि आशुबाई स्वाद हॉटेलला बसतात त्याला पैसे घेऊन त्याला पॉवर बँक घेऊन त्याला पॉवर बँक घेऊन तो डायरेक्ट मॅगडी मध्ये. लय दिवस आलो नव्हतो दर्शन घ्यायला आणि सगळी जण बोलत होती मॅगडी मॅगडी. लो मस्त की कचकवतो मॅगडी. आज वाटतं महिला दिन आहे म्हणून सगळ्यांना कलरचे कपडे घालायला लागले आहेत. आज फक्त कॉफीच घेतली कारण की घरून खूप खाऊन आलो होतो. पक्का आणलेला वापस नाही आज पण टोळोळा एकदम मजेशीर. म्हणून आज बोललो नुसती कॉफी पिऊ. तर पण मी पिणार नव्हतो. भाईला एक कंपनी पार्टनर म्हणून आता मार्केटमध्ये चाललो. बघू आशुबाईला काय पैसे. अरे बाबा लुट्टन. तो जारची किंमत एवढी सांगली का डायरेक्ट म्हणजे झोप उरली. 3-4 जार येतली त्याच्यात एवढा घेतल्या तर आशुबाईची देणगी. परत त्या छोट्याना पण घ्यायला लागेल आणि बाबूला पण ती चाकरी घ्यायला लागेल. सध्या तरी आशुबाईचा स्टॉक घेतलेला आहे घ्यायचा बाकी ना. खास होलीची शॉपिंग पण बोललो करून घेतो एकदा म्हणजे टेन्शन नको सारखं सारखं इकडे यायला. बाबू आज खूप खुश होणार आहे कारण की त्याच्याच गाडी पण येणार आहे प्लस ही गन पण त्याला घ्यायचे. फुल धमाका होली धमाका. आयुष्यात 100 वाली कोणी चिचकायला नाही आणली आपल्याला एवढी भारी तर मी अजून कधीच घेतली ना. तेव्हा या घ्यायचो
ठीक आहे दादा. तेच सांगतो. हा. या पण नाही एकदम लोकल आणायचं कारण की तेव्हा आम्ही एवढे हे नव्हतो लास्टला पण आता सगळा काय आहे म्हणून बाकीसाठी म्हणजे भारी नाही. सगळा काय आहे म्हणून बाबूसाठी काही पण करायला रेडी आहे. त्याची मज्जा म्हणजे आमची मज्जा आहे. काय करायचे त्याच्यासाठी खास आणि काय सिस्टम आणतात रे नवीन नवीन. बिलटू पहिले स्कूल मध्ये होतं तेव्हा खायचो म्हणजे शाळेत नॉट स्कूल शाळेत होतो तेव्हा खायचो ते आता भेटले भारी लागतात म्हणून घेतो. पहिले घेत नव्हतो कारण की आता हे आहे, पण हे सगळं काही खायला टाइम नाही. तुझा काय वही झाला. वही नाही रे भेटत ना आता दुकानावर आणि जास्त करून दुकानावर जात नाही मॉल सॉल हे यांच्यामध्ये जास्त होतं. अरे बाबा इथं पोट भरशील. तो काश बाबूच्या पप्पासाठी योग घ्यायला पण जास्त सामान इथं बाबूच दिसतंय मला. नाव फक्त याचं आले खास याच्यासाठी आलतो पण घेतले यो आणि यो निसता धाबाधब चिपकवीत सुटले सगळा यो घे तो घे. त्याला वाटलं आम्ही मिलेनर आहे बिलेनर कुठे आहे आम्ही. आले होता बर्फ घ्यायला होल करून घेतो. आशुबाईनी स्टॉक सांगलो आणि पूर्ण गाडीमध्ये सामान आहे आमचे छोटे आशूचा. एक काम करायला गेलतो पण 4-5 कामं झाली डिझेल पण घेऊन आलो. कसं टेन्शन नको आता मॅचवाल्यांना त्यांच्या मॅच येईन पण सगळा कार्यक्रम मनाच करायला सांगतोय. ते काम आहेत काय दाबतंय वाटणं. सगळा सेटअप करून देतो म्हणजे मला नुसतं फोन नको करायला सगळ्यांना सेटअप करून देतो आणि डायरेक्ट जातो फ्रेश व्हायला. फ्रेश होऊन परत येतोय कारण की पूर्ण पाहुणी मंडळ येणारे आशुबाईची त्यांच्याशी आपली ओळख झाली पाहिजे ना मोठे मोठे माणसांची. तेव्हाच मी तर छोटाच आहे मला जास्त असं पब्लिक मध्ये हे करायला आवडत नाही. आशुबाई बोलला ते करावा लागतोच आपल्याला. तो येतो मी काय कसली वॉटर गन आहे पिचकारी. जास्त पिचकारी होते डायरेक्ट वरती जाते. मस्तपैकी घरी आलो फ्रेश झालो फ्लॅट दिली त्याला कसले आवडली काय खाला चाय नाश्ता परत चाललोय त्यांच्याकडच. ते काय मला सॉरणार नाही 12 फोन झाले 20 मिनिटांत. अरे ये करायचे ते करायचे ते करायचे हे करायचे. तर आता अख्खे तिथं तुमच्या ना मॅच ठेवलं तर माझा नंबर ब्लॉक करून ठेवणार रास मारीन. बसलोय गाडीमध्ये स्टॉप. 4 गडी बाद 2 दुसरं षटक सुरू आहे. काल रात्री तिकडे मॅचेंच्या इकडे झोपलो एवढी झोप आलती का बाबा घरी येऊन डायरेक्ट झोपले म्हणून ब्लॉग आता एंड करतोय. जर माझा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा.